काय संपलं एवढ्या परवशता पाशद ज्यांच्या गळा लागला ज्यांच्या गळा लागला. ए तू आणखीन घेणार आहे? हो मी घेणार आहे. होय काय? मग मलाही एक दे छोटासा स्मॉल. हा हो बाबा दोनच झालेत तुमचे. अरे नाही रे, आता झेपत नाही रे बाबा. हा. तुमची कपॅसिटी काय मला माहित नाही का? अरे नाही, पण विस्की आणि तू हे कॉकटेल बऱ्याच काळानंतर घेतोय ना मी, मला सहन नाही होणार आता. बाबा आता उगाच कुचकटासारखं बोलू नका. नाही रे, कुचकायचं नाही. मला एक सांग, तुला आठवते का आपण शेवटचं एकत्र कधी प्यायला बसलो होतो? नाही ना, बघ आठवतही नाही. अरे एकत्र पिणं सोड, साध्या मोकळेपणाने कधी गप्पाही मारत नाहीस तू हल्ली माझ्याशी. सारखं आपलं त्या बायकोशी कुचू कुचू चाललेलं असतं, नाहीतर मोबाईलवर मित्रांशी. हे माझ्याशी बोलायला तुला काय रोमिंग चार्जेस लागतात का? हो बाबा तसं नाहीये हो. मग मी बोलत नाही कारण उगाच भक्तीने कटकट केली तर. हा, हे मात्र खरं आहे रे बाबा. आपलं सगळं आयुष्य आहे ना, हे बायकांच्या कटकटीला घाबरण्यामध्येच गेलं रे. बघ ना, पहिली 25 वर्ष आईला घाबरण्यात गेली, दुसरी 25 वर्ष बायकोच्या धाकात, आणि तिसरी सुनेच्या. आणि तरी सुद्धा आपली म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आहे. घे घे, इस बात पे म्हणजे चीयर्स 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 चीयर्स. तुला सांगतो, आईची जी निवड आहे ती आपल्या हातात नसते. बायकोची निवड सर्वसाधारण हमखास सगळ्यांची चुकतेच. आणि सून, हो, ही म्हणजे प्रत्येक म्हाताऱ्याला आपण एका मठ्ठ मुलाला जन्माला घातलेल्या चुकीची ती शिक्षा असते. सुरुवातीला ते एकदम माझ्यावरून नाही बोलणार आधी. बायका मुळातच कशा भयंकर असतात ते सांगते. मग हल्लीच्या बायका कशा? एकूण काय, बाई ही जमातच महाभयंकर आहे. हा हा. नाही, पूर्वी माझा विश्वास नव्हता या गोष्टीवर. हल्ली बसायला लागला. बसायला लागला ना. मग काय घेऊन ये ना जरा, काहीतरी छान घेऊन ये. आणि आता असं बोललास ना, असा कणखर राहा. लवचिकता गुणधर्म रबराला शोभून दिसतो, पुरुषाला नाही. हा, वा वा, छान छान. पूर्वीच्या पुरुषांचं बरं होतं रे. हे बायका हे शिकायला लागल्या ना, आणि सगळं घोळ झाला बघ. बरोबर आहे बाबा तुमचं. हल्लीच्या मुली शिकल्या आणि जरा जास्तच लिबरल झाल्या. अरे लिबरल कसल्या, बिरबल, चतुर, चला. ह्या शुक्री करणाऱ्या बायका आहेत ना, ह्या घरात येण्यापूर्वी चपला आणि लाज घराच्या बाहेर काढून येतात. हो बाबा, काय बोलताय तुम्ही? एकदा का तुला त्यांचं बोलणं पटतंय असं दाखवलंच ना, की अलगद विषय माझ्यावर आणती. नाही म्हणजे तुम्ही जे बोलताय ते पटतंय मला. पटतंय ना, पण आता पटून काय उपयोग आहे? एक तर तू शिकलेली आणि नोकरी करणारी बायको केलीस, त्यात पुण्यातली. आणि हे कमी होतं की काय म्हणून गणितामध्ये प्रोफेसर. स्वतःला एवढी मोठी गणित तज्ञ समजते, तर घरातल्या खर्चाचं गणित कसं काय बिघडतं रे तिचं? अहो बाबा, सगळ्याच बायका खर्च करतात. एवढा एवढा करता? अरे तुझ्या बायकोच्या नुसत्या अर्ध्या चपला जरी विकलास ना, तरी तो जयपूर फूट विकत घेता येईल. आता मला सांग, तिकडे आता एकदा लग्न झालंय म्हटल्यानंतर मग फार बरं दिसायची काही गरज आहे का? नाही की नाही? तरी सुद्धा दरमहा 5-5 हजार रुपये त्या ब्युटी पार्लरवर उडवत असते. हो, आणि दिसते परत तशीच. आता एवढा गॅलरी मधून छान गार वारा येतो, तरी सुद्धा तुझ्या बायकोला त्या बेडरूम मध्ये काय ते एअर कंडिशन बसवायचंय. बाबा मी काय म्हणतो, आपल्या घरात एवढी कोल्ड ब्लडेड बाई असताना आपल्याला एसीची काही गरज आहे का? अरे काय बोललाय हे तू? हे असं काहीतरी बोलतोस ना, असं पेस मेकर बसवल्यासारखं वाटतं. हे अजून एक घेऊन ये. अजून एक घेऊन ये. बाबा बास. रे
बऱ्याच काळानंतर आपण बसलेलो आहोत. आणि